नमस्कार मित्रांनो, आज आपण आपले सहकारी ज्यांची मुंबई येथे एअर इंडियामध्ये निवड झाली, आज त्या संदर्भात त्यांची निवड कशी झाली, निवड करण्यासाठी काय काय प्रोसेस असते, त्या संदर्भात त्याचा अभ्यासक्रम काय असतो, आज खास त्यांच्याकडूनच आपण या सर्व गोष्टी जाणून घेणार आहोत. आणि ते आपल्या या यूट्यूब चॅनलवर जे आपले ग्रामीण भागातले युवक आहेत, ज्यांच्या हाताला काम नाही, ते आज बेरोजगार आहेत, त्यांना सुद्धा त्या आपल्या सहकाऱ्यांचा मित्र आहे विजय सोळंके यांचं, की त्यांनाही जॉब लागला पाहिजे. त्या अनुषंगानं त्या खास आज आपल्या यूट्यूब चॅनलवर येऊन कशा पद्धतीने तयारी केली, जॉइनिंग कशी झाली या संदर्भात थोडंसं बातचीत करणार आहेत. आपण त्यांना प्रश्न विचारूया. आज त्यांची या ठिकाणी आपण मुलाखत घेत आहोत. प्रथमतः विजयराव, आपण आपला परिचय आमच्या सर्व प्रेक्षकांना द्यायचा आहे. आपलं नाव सांगायचंय. नमस्कार, माझं नाव विजय कुमार बालासाहेब सोळंके आणि माझं राहणारं गाव आहे रुमना जवळा, तालुका गंगाखेड, जिल्हा परभणी. तर आपला त्यांनी त्यांचं नाव या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर माझा तुम्हाला एक प्रश्न आहे, की ही जी तुम्ही एअर इंडियामध्ये भरती झालात, तर एअर इंडियाची जी काही जाहिरात असते, ती जाहिरात कशा पद्धतीने येते? म्हणजे Googleवर किंवा नेटवरती कशा पद्धतीने ती प्रकाशित होते? हे आमच्या प्रेक्षकांना थोडक्यात सांगा. तर या जाहिरातचं असं आहे की हे आपले एन एम के जी साईट आहे महाराष्ट्र शासनाची, त्याच्यावर पण येते, पेपरमध्ये पण येतं, आणि जर आपले इकडे तिकडे मित्र असतील तर त्यांच्याकडून पण आपल्याला कळू शकतं. ओके. म्हणजे नेटवर माझी नोकरी या साईटवरती ही जाहिरात येते असं त्यांचं म्हणणं आहे. तर त्यांना आपण दुसरा प्रश्न विचारूया, की थोडक्यात जी काही तुमची एअर इंडियाची भरती आहे, तर तुम्ही ज्या पोस्टला सिलेक्ट झालात, तर आमच्या प्रेक्षकांना त्या पोस्टच्या संदर्भात त्याची पात्रता काय असते? ते एक्झाम होते, परीक्षा असते, या संदर्भात थोडक्यात माहिती द्या. तर माझी जी पोस्ट आहे ती आहे RSC म्हणजे रॅम सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, आणि त्या पोस्टसाठी डिप्लोमा प्लस हेवी लायसन ही पात्रता आहे, किंवा 2 वर्षाचा ITI प्लस 1 वर्ष अप्रेंटिसशिप असं पण चालतंय, 3 वर्षाचा त्यासाठी कोर्स लागतो. ओके. त्यांनी पात्रता काय असते, त्याचा अभ्यासक्रम याबद्दल त्या ठिकाणी माहिती दिलेली. तर त्यांना आपण दुसरा प्रश्न असा विचारूया मित्रांनो, की विजय सर, ही भरतीच्या वेळेस तुम्ही म्हणजे भरतीचा फॉर्म अप्लाय केला. अप्लाय केल्याच्या नंतर किती दिवसांनी ही परीक्षा होते? याबद्दल. ह्या परीक्षेचं असं असतं की ही परीक्षा म्हणजे ऑफलाईन असते, आणि ज्या दिवशी आपण फॉर्म भरतो त्या दिवशी आपला इंटरव्ह्यू होतो, आणि त्या इंटरव्ह्यू मधून आपलं सिलेक्शन होतं. ओके, ओके. इंटरव्ह्यू मध्ये कशा पद्धतीने होतो? इंग्रजीमध्ये होतो, हिंदीमध्ये होतो का मराठीमध्ये होतो? हे आमच्या नवतरुणांना जे की या